नमस्कार शेतकरी मित्रांनो, 12 ऑगस्ट ते 16 ऑगस्टच्या दरम्यान हवामान खात्याने राज्यात भयंकर ढगफुटी सदृश पावसाचा इशारा दिला आहे। वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठी अतिवृष्टी महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांमध्ये ही आपल्याला या दरम्यान झालेली पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून 12 ऑगस्ट ते 16 ऑगस्टच्या दरम्यान मोठा पाऊस होणाऱ्या भागांची व जिल्ह्यांची नावे। तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे शेतकरी मित्रांनो, तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकता 12 ते 16 ऑगस्ट दरम्यानचा अंदाज। या दरम्यान संपूर्ण विदर्भामध्ये मोठी अतिवृष्टी होणार आहे। अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिमच्या एकंदरीत सर्वच विदर्भामध्ये पावसाचा येलो अलर्ट व रेड अलर्ट हवामान खात्याने हा दिलेला आहे। तर मित्रांनो, त्यासोबत इतरही राज्याच्या भागांमध्ये पाहिजे असतात। या ठिकाणी आपण पाहू शकता विदर्भासोबतच मराठवाड्यात देखील मुसळधार पाऊस हा आपल्याला 11 ते 15 ऑगस्टच्या दरम्यान हा झालेला पाहायला मिळणार आहे। यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या भागात देखील मोठा मुसळधार पाऊस आपल्याला या दरम्यान झालेला हा पाहायला मिळणार आहे। तसेच मध्य महाराष्ट्रातील 11 ते 15 ऑगस्टच्या दरम्यान आपल्याला पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, नगर या भागात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा झालेला हा पाहायला मिळणार आहे मित्रांनो। तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव या भागांमध्ये आपल्याला 12, 13 आणि 14 ऑगस्टच्या दरम्यान मोठा विजांच्या कडकडाटासह पाऊस हा झालेला पाहायला मिळणार आहे मित्रांनो। कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या भागांमध्ये 12 तारखेपासून तर 14, 15 तारखेपर्यंत दररोज मोठा पाऊस हा झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो। मध्य महाराष्ट्रामध्ये मित्रांनो 1 दिवसाआड आता हा दररोज पाऊस आपल्याला झालेला पाहायला मिळणार आहे। हा पाऊस भाग बदलत होईल। यामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर या भागात मध्यम ते जोरदार पाऊस हा होईल मित्रांनो। एकंदरीत जर पाहायचं झालं तर पुढील काही दिवस आता हे मोठे पावसाचे असणार आहे आणि त्यासोबतच ऑगस्ट महिन्याचा 3रा आणि 4था आठवडा जास्त पावसाचा असणार आहे। ऑगस्टच्या अखेर आपल्याला संपूर्ण राज्यात यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस हा झालेला पाहायला मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशाच हवामानाच्या ताज्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।